त्या प्रधानाचं त्या ठिकाणी प्रेम त्याच विषयावर होतं. प्रधानानं फळ घेतलं आणि विषयकडे आणून दिलं. विषयाने सांगितलं तुमच्याकडे कसं आलं. त्यानं सांगितलं राणीने दिले म्हणाले. विषय विचारी होती. राजा फसतो म्हणाले. आपला राजा बर्बाद झाला असं वाटलं. पुनर्किती पिंगळा ते फळ राजाकडे घेऊन आलं. ईडी लावली राजाने. ईडी कधी केली. आता ईडी सगळ्याला कळलं. राजाने ईडी सीबीआय लावली आणि चौकशी कसून चौकशी केली. राजाला कळालं असा असा प्रकार घडलेला आहे. जिच्यावर मी प्रेम करतो तिचं प्रेम दुसऱ्यावर, दुसऱ्यावर ती प्रेम करतो तिचं प्रेम तिसऱ्यावर. धिक्कार असो या जीवनाचा. नको हे राज्य, नको हे वैभव, नको ही श्रीमंती असं म्हणलं आणि राजानं आपल्या राज्याचा त्याग केला. काय का होतं, काय का होतं मुली. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. त्याच्या घरामध्ये कुलवान स्त्रिया राजा जडभरतरा राजा दशरथ एवढे 700 बायका होत्या आणि कुलवान होत्या. कुलवान कशाला म्हणतात. जिच्या नखाचं दर्शन सूर्य करण्यासाठी तळमळतो एवढ्या स्त्रियेला कुलवान म्हणतात. आम्ही विसरून गेलो करणे महाराज ते. आमच्या एवढे हलकट होण्याच्या जगामध्ये कोणीच राहण्यात आता. मी खालून बोललो तुम्हाला. कारण आम्ही सार्वजनिक जीवन बघत असताना पाठी आम्हाला काही लोक पाहायला मिळालेलं आहे. लग्न करतो की पुरापुरीची तुम्ही सगळे. हो करतो. माझ्याशीच करतो. बघा आता मी लोकांचे लग्न लावतो. लग्न लावत असताना लग्न मंगलाष्टक पूर्ण झालं पाठी. कसं तर झालं. मेरा महबूबा आया आहे हे होऊन तसं होत झालं. लग्न झाल्यानंतर आम्ही काय करतो. दोघांच्या हातात नारळ देऊन हार देऊन लग्न लावतो बरं का. मग नारळ खाली ठेवून एकमेकाला हार घालण्याचा प्रसंग येतो. बघा आता हार घालत असताना भगवंताचं नामस्मरण देवा मी ज्याचा स्वीकार करायला लागलेला आहे त्या पतीला माझ्या दीर्घायुष्य देवर माझा पती अखंड राहो बाबा. माझा पती अशाच प्रकारे मला जीवन साथ करू असं म्हणून देवाचं नामस्मरण करण. मुलीनं मुलाच्या वेळात माळ घालावी आणि मुलांना माझी पत्नी सुंदर असून माझी सेवा करणारी नेहमी पतिव्रत्याचा धर्म पालन करणारी त्या ठिकाणी पत्नी परमेश्वर मला दे असं म्हणून त्या ठिकाणी पतीनं पत्नीला माळ घालावं प्रथा आहे बघा. ठीक आहे. वरमाला घालणं प्रथा आहे. आता बघा पोरी माळ घेतली वर्ग माळ घेतलं तर काय करतात. धाबारा बेवडे इकडे येतात पोरीकडे. धाबारा बेवडे पोराकडे जातात. आमच्यासारखे वारकरी जात नाही. मग काय करतात. परस्त्रीला जर स्पर्श केलं तर व्यभिचार घडतो. परस्त्रीला सगळे आलेले धाबाराचे भाऊ राहत नाही. शास्त्र असं सांगतं. शास्त्र बाबा शास्त्र असं सांगतं वयात आलेली मुलगी वडिलांनी सुद्धा स्पर्श करू नये. शास्त्र सांगतो पुढे वडिलांनी सुद्धा आपल्या मुलीला गळ्याला लावू नये. शास्त्र मर्यादा आहे. कुलवान स्त्रीची मर्यादा सांगलं अतिशक्ती होऊ देऊ नका तुम्ही. मी त्याचा आधार देतो. माझ्याकडे त्याचा आधार आहे. मग इकडे धाबारा बेवडे येतात इकडे धाबारा बेवडे येतात. उचला पोरीला धाबारे बेवडे उचलतात. पोराला धाबारे बेवडे उचलतात. आमच्यासारखे गरीब माणूस मध्ये जंगम ब्राह्मण राहते. त्याने म्हणजे अरे सोडा रे हार घाल द्या सारखा बाजूला. आणि हे आता हे फोटोग्राफर आहेत की नाही असले फोटोग्राफर राहतात मध्ये. भाऊ तुला म्हणलं नाही बरं का मी सारखा बाजूला ते बाजूला म्हणतात. तिनं हार घालायची तळमळ तिनं करती आणि ह्यानं हार घालायची तळमळ ह्यानं करती. तळमळीमध्ये ते हातवा पाळत पडते. कळस पालत पडते आणि सर्वात मोठा अपशकुन कळस पालत पडते. का बरं. कलशामध्ये कलशस्य मुखे विष्णुगंध रुद्र सम्मासितः ब्रह्मा मात्रे. मूलतः त्या ठिकाणी कलशाच्या त्या ठिकाणी स्थापनामध्ये ब्रह्मा विष्णू महेश सप्त ऋषी सप्त सागर चंद्र सूर्य पृथ्वी एवढ्या देव लोकांचा त्या देवांचा संचार असतो. अधिक त्याच्यावर प्राणप्रतिष्ठा केलेली असते. एवढे देव लोक पालते पडतात. अपशकुन हातवा पाळत पडते. सगळं हळद कुंकू सांडून जाते. बामणाचा अपमान होते. असंच झाले बिदरला. तिकडी पोरगी एकमेकाला हार टाकायला लागली. पोरग काय पोहोचत नव्हतं. पोरीच्या मैत्रिणीने सांगितलं टाक हार फेकून. पोरीने फेकून हार टाकलं तर माझ्यासोबत एक बामणाचं पोरग असतं त्याच्याच गळ्यात पडलं. नवरदेव कोणीकडे काय
बामणाचं पोरग माझ्याकडे बघलं नाही, म्हणलं माझ्यासाठी तुला पहिल्याच बामणाला बायका मिळाल्या, जा घेऊन येईल. हे नाराज पण आहे की नाही धर्माचं? कीर्तनावर ह्याची गरज आहे. आपलं लेकरू वनमाला खात असताना ह्या नालायक लोकांना बरे सोडू द्यायचं नाही. सोडू द्यायचं ना. तुम्हाला मी तेवढा सुकंड का बरं? तुम्ही चालू पोरेचं का? अरे पोरेचं चाल नाही, हे दुसरं चालू येड्या. धर्माचं वाटोळ त्याच्यामध्ये आवय नावाय लागली. दुसऱ्या धर्मात बघा काय अवस्था असलेली आहे. कोण्या धर्मात आमच्यासारखी अवस्था नाही. हलकत झाली. आमचा धर्म वजनदार आहे, माझ्या धर्मासारखा धर्म जगामध्ये नाही, पण हाताने बरबाद करायला होते. खरं सांगतो, खरं अपमान होतो याच्यामध्ये. धर्माचं तत्वाचं अपमान होतं. जीवन उद्ध्वस्त होतं दोघांचं. 2 वर्षातच घट असतं, भांडणं चालू होतात. का बरं? दोघांचं किती देवाचा अपमान झालेला. देवाचा आशीर्वाद नाही, काय नाही. आशीर्वादात्मक व्यवस्था नसल्यामुळे अपमान होतो आणि प्रपंच तुटण्याची वेळ होते. म्हणून याला कुलवान म्हणलं जात नाही, याला हलकटवान म्हणतात. माळा घालण्याची पद्धत सांगतो मी. विषयाला सोडून कधी बोलत नाही, लक्षात ठेवा. माझं बोलणं तुम्हाला माहित आहे. प्रभुरामचंद्रात सीताई साहेबांचं लग्न झालं. सीताई साहेब वर्माला घेऊन थांबल्या. प्रभुरामचंद्र वर्माला घेऊन थांबले. वर्माला घेऊन थांबलं असताना प्रभुरामचंद्राची उंची जास्त होती. लवकर लग्न झालं. परवा राऊत बाबांचं एक बोलणं ऐकलं मी. त्याने सांगितले आता मुलीवरचे लग्न होत नाहीत. कोणाचे होत्यात? बायाचे होत्यात म्हणून सांगितले. का बरं? 35 वर्ष 31 वर्षात मुलीचं लग्न करतात की काय? आई आप्पा शाळा आहे. अरे हेळगाव वगैरे करायचे वेळ का? सीताई साहेब थांबल्या. प्रभू रामचंद्र उंच, माळ पोचत नव्हती. प्रभू रामचंद्राच्या दोस्तांनी सांगितलं देवा खाली वाका. तरी म्हणे वाकणार नाही. आतापासून जर वाकलो तर आयुष्यभर वाकावं लागते. वाकणार नाही. ताट वाढले प्रभू रामचंद्र. लक्ष्मण भैया दुरून बघत होते. वहिनी संकटात आहे असं दिसलं. लक्ष्मण भैया पळतच आले आणि प्रभू रामचंद्राच्या पायावर दंडवत घातले. दंडवत घातल्याबरोबर प्रभू रामचंद्र खाली वागले. भैया भैया लक्ष्मण क्या हुआ उठ उठ उठ. लक्ष्मणने सांगितलं वहिनी दादा खाली वाकलाय, लवकर चान्स आवरून घ्या. लगेच सीताई सगळं प्रभू रामचंद्राच्या गळ्यात माळा घातलं. त्याला म्हणतात आदराची भावना आणि ह्याला म्हणतात हेंद्राची भावना. म्हणून ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणीवर. माझ्या विषयाकडे या. मी दिशा सांगणार आहे. दिशा बघा. राज्य सोडलं, भोग सोडला, सगळं सोडलं, वनवास पत्करलं. अनेक वर्ष तपश्चर्या केली. उदक अन्नाचा त्या ठिकाणी त्याग केला. हवेचं त्या ठिकाणी ग्रहण केलं. भगवंताचा साक्षात्कार झाला. राजा जडभरत राजाचं सिद्धीला गेलं का? गेलं. मात्र एका दिवशी स्नान केलं असताना एक हरणाचं पिल्लू हातात घडलं आणि हरणाचं पिल्लू हातात घडल्यानंतर जडभरत राजाचं प्रेम त्या हरणाच्या पिल्लूवर बसलं आणि मरत असताना हरणाचं पिल्लू हरण 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 म्हणून घातलं. घाला तो घात साधना घडली नव्हती का? हो साधना घडली होती. मात्र दिशा चुकली आणि दिशा चुकल्यामुळं जडभरत राजाला उद्धारासाठी नंतर 3 जन्म त्या ठिकाणी घेऊन भगवंताचं भजन करावं लागलं. 3 जन्म का घ्यावं लागलं? दिशा चुकली म्हणून. साधनाच नाही, दिशा मिळाली. साधनाच. वाल्या नावाचा कोळी काय साधना केला होता? हरिपाठ केला होता वाल्या.
हरिपाठ वारकऱ्याची पंगती, सप्त्याला पट्टी, पंढरपूरची वारी, नाही 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 नाही, साधू संतांची सेवा नाही, काही साधना शून्य, साधना घडली नाही. कोणाला? वाऱ्याला, ठीक आहे नाही, जे हरिपाठ करत नाही, ठीक आहे नाही, जे सप्त्याला पट्टी देत नाहीत, घरात कधी पंक्ती घालत नाहीत, पंढरपूरची वारी करत नाहीत, कधी हरिपाठाला येत, त्याला काय म्हणतात? वाऱ्याला साधना करणे बाबा, साधना शून्य, मार्गच नाही एक मी. मात्र वाऱ्याला दिशा भेटली, दिशा मिळाली, केले रामायण. घडली नाही, मात्र दिशा मिळाली, केले रामायण, रामादे. साधना शून्य, मात्र दिशा मिळाली नाही. तसं आपल्या जीवनाला साधना घडली, पण दिशा न मिळाल्यामुळं आपल्याला सुख मिळालं नाही. बघा बाबा, सगळेजण बैल ठेवलेले आहोत, ठेवली जाऊ की? हा बघा, तुम्ही कटर शेतकरी तुम्हाला विचार, दोन चांगले बैलगाडीला लावले तर 1 तासाला किती किलोमीटर जातात? सांग. 5. आणि कोणाचं? 4. आणि कोणाचं? बोला काय करते तुमची? काही तुमच्याकडे बैल आहे की हलगट झालं तर बैल आहे की तुमचे बैल किती किलोमीटर? ताशी 4 जाते दोघांची बरोबर. आता ह्याचे थोडे बैल तरुण आहेत, ह्याचे थोडे लागले, आपण 4 धरू. 4 1 ताशी बैलगाडीला लावलेले 2 बैल ताशी किती किलोमीटर जातात? 4 किलोमीटर. बघा, त्या बैल एका तेराने खरेदी केलं, तेराने खरेदी केलं, घरला आणलं. तेलाची बायको हुशार होती, बैलाची पूजा केली, त्याला तेल लावून भाकर दिली, देतात ना, भाकर दिली बैलाची पूजा करून. आणि तेली सकाळी उठला 5 वाजता, स्नान पूजा वगैरे केला, सकाळचा हरिपाठ केला. लई लोक करत नाही, लई लोक कीर्तनकार हरिपाठ बी करत नाहीत, काकडा बी करत नाहीत, आणि दररोज दात्याचं नित्यनेम करत नाही, तुळशीला पाणी घालत नाही. सकाळी बुकत्या, दुपारी उठत्या, 4 वाजता आंघोळ करून कीर्तनला निघतात. गण लावून ती साधना नाही करत. तेली इमानदार होता, माळकरी होता, सकाळी उठला, स्नान वगैरे केलं, गंध लावलं, आणि सकाळी 7 वाजता बैल आपल्या घाण्याला लावलं. बाबा, घाण्याचं बैल उघड्या डोळ्याला लावतात की बांधून लावतात? बघितलं नाही तुम्ही? बघितलं नाही? घाण्याचं बैल आम्ही बघितलं, तुम्ही कसं बघितलं नाही? बघावं लागतंय. कुठं बघितलं मी? तुकोबराच्या गाण्यात बघितलं. ते घाण्याचे बैल सकाळी घाण्याला लावलं, डोळ्याला पट्टी बांधली आणि घाण्याला लावलं. किती वाजता लावलं? सकाळी 7 वाजता.
तिने सकाळी नाश्ता करून लावला होता. 12 वाजेपर्यंत घना चालला. किती? 12 वाजेपर्यंत घना चालला. किती किलोमीटर गेले तुमचे बैल ताशी? 4. ठीक आहे नाही? 7 ते 7 आणि 5 12. 5 किलोमीटर बैल चालले. ठीक आहे. किती किलोमीटर गेले? सांगा की. अहो 4 किलोमीटर तुमचे ताशी बैल गेले तर 5 घंटे झाले. तुम्ही सावकार 20 किलोमीटर गेले नाही. ठाण्याचे बैल आहेत ते. ताशी 4 किलोमीटर चालणारे बैल 5 तास पण चालले, पण 1 किलोमीटर नाही 1 मीटर सुद्धा पुढे गेले नाही. त्याचं कारण बैलाला दिशा मिळाली. चालले नाही का? चालले. वेळ गेला नाही का? गेला. पण बैल जाग्यावरच राहिले. का बरं? बैल घाण्याला होती दिशा मिळाली नाही. जुंतीला घाना बांधून डोळे, मागे जोडी आरतीने पोळे, चाललो किती ते नकळे, दुःख आरंभळे. बैल लावले खाण्याला, मात्र पुढे गेले नाहीत. त्याचं कारण आहे बैलाला दिशा मिळाली. कोण्या बैलाला? त्या बैला सांगायला येड्याला तुम्ही. ह्याच बैलेला नंतर दिशा न मिळालं म्हणून पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम इय संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. मूळमते किती वेळा जन्मावाय नित्य व्हावे, भजिती बहु जन्म झाला फिरा गणित नाही जे. का बरं आमचा उद्धार का होऊ शकला नाही? त्याचं कारण आहे आम्हाला दिशा मिळाली नाही. हिंडता दिशा सीन पावला. आम्हाला दिशा न मिळाल्यामुळं आम्ही पुनरपी जन्माला यावं, पुनरपी मरावं, पुनरपी जन्माला यावं, कधी तर कंटाळा यावं याचा माणसाला की नाही. म्हणून आम्हाला दिशा मिळाल्याने तुकोबाराय आजच्या दिशा सांगतात. कुंत भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे. काय? भक्ती ही दिशा आहे, भक्ती ही साधना आहे आणि संग ही दिशा असलेली आहे. आम्ही या दिशेला लागलो म्हणून पावलो हे संग सुखयाचे. विठ्ठल विठ्ठल.